मॅनेजमेंट म्हटलं की एका बड्या 250-500 कोटीच्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हलाच आवश्यक आहे असा सामान्य माणसाचा समज आहे. पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनापासून मॅनेजमेंट सायन्स हे उपयोगात आणता येतं आणि त्यामुळे मग हे मॅनेजमेंट हे मराठीत जर असेल तर सामान्य मराठी माणसाला आपल्या छोटासा उद्योग म्हणजे अगदी पान टपरी चालवायची आहे, झेरॉक्स सेंटर चालवायचं आहे, एखाद 2 कोटीचा टुरिझमचा व्यवसाय चालवायचा असेल किंवा 5-50 लाखाचा एखादा कुठलं तरी ट्रेडिंग चालवायचं असेल तर अशा सगळ्या छोट्या मोठ्या याला सुद्धा मॅनेजमेंट सायन्सने जर तिथे काम केलं तर आपण जे काही श्रम देतो त्यात यश आपल्याला अधिक मिळू शकतं. म्हणजे आता जसं आपण आपल्या या कार्यक्रमात मुंबईच्या डबेवाल्यांचं पाहणार आहोत, अतिशय युनिक मॅनेजमेंट आहे. त्यांच्या आपल्या भाषेत आहे ते. तो लाल टिपका असतो, हिरवा टिपका असतो, मग तो इकडे जातो, मग तो त्या भागात जातो, मग हे क्रेट तिकडे जातात, ते आपल्याला आता बहुतेक ते सांगतीलच. पण मला असं वाटतं की मॅनेजमेंट सायन्सचा अभ्यास हा आपल्या मातृभाषेत आणि मातृभाषा म्हणजे केवळ भाषा बदलत नाही तर त्या भाषेच्या आसपासचे जे सहज त्यातले रेफरन्सेस आहेत, त्यातले जे आधार आहेत ते घेतले की विषय अधिक त्यातला कळायला आपल्याला सोपा जातो. आणि त्या अर्थाने मला वाटतं की मॅनेजमेंटचा अभ्यास मराठीतून उपलब्ध करून देणं ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. आणि आपण सगळं त्या अभ्यास करायला आलात, ते समजून घ्यायला आलात, आपलं मी विशेष अभिनंदन करतो. कारण मॅनेजमेंट मधल्या काही या टेक्निक्स कळल्यानंतर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात आपल्या व्यक्तिमत्वात आपल्याला फरक जाणवेल. जसं मॅनेजमेंट स्वॉट एक्सरसाइज म्हणतात, आपले स्ट्रेंथ काय, आपले विकनेस काय, आपल्याला आपल्या आयुष्यात ऑपॉर्च्युनिटी काय आहे किंवा थ्रेट काय आहे, असं SWOT स्वॉट एक्सरसाइज जो आहे हा सुद्धा इतका सोपा प्रत्येकाला व्यक्तिगत जीवनात उपयोगी पडणारा आहे. म्हणजे समजा राजकारणामध्ये आहे, मी बी इलेक्ट्रॉनिक्स आहे, टेक्नोक्रेट आहे, पण तरीही मॅनेजमेंटच्या या साध्या गोष्टी जर मी आत्मसात केल्या आणि त्या जर माझ्या राजकीय करिअर मी लावल्या तर त्याचाही मला खूप चांगला उपयोग होत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला या मॅनेजमेंट आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत हे उपलब्ध करून दिलं जात आहे आणि त्यातून मराठी तरुण, मराठी माणूस हा 4 पावलं इतरांच्या पुढे येईल. मला वाटतं हे अतिशय आवश्यक आहे. आणि आज ज्यावेळी मुंबई विशेषतः अधिक गतीने जाते, मुंबई हे जागतिक सर्व्हिस सेंटरचं एक हब होणार आहे, अशावेळी मॅनेजमेंट टेक्निकच्या आधारे आपण हे सगळं शिकून घेतलं तर मला वाटतं की आपल्याला आपल्या आयुष्यात कीर्तिमान व्हायला, यशस्वी व्हायला उपयोगी पडेल.